आज आपण बनवणार शंकरपाळे। त्याच्यासाठी आपण घेणार आहे त्या वाटीचं प्रमाण। ही एक वाटी घेतली बघा मी। त्या वाटीमध्ये 3 वाट्या आपल्याला मैदा घ्यायचा। तो मैदा व्यवस्थित चाळून वगैरे घ्यायचा। त्याच्यानंतर याच वाटीने आपल्याला 1 वाटी दूध घ्यायचं किंवा मग पाणी घ्यायचं आणि 1 वाटी साखर घ्यायची किंवा पाऊण वाटी घेतलं तरी चालेल। तर आपण हे 1 वाटी सगळं घेणार आहे आणि 3 वाटी मैदा घेणार आहे। आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे बघा बिस्किट। ही पार्लेची 7-8 बिस्किट आहेत। ही आपण मिक्सरमध्ये काढून घ्यायची आणि ते त्याच्यामध्ये टाकायची। हे पहा, तर आपण घेतलाय 3 वाटे मैदा। तर हा मैदा आपल्याला सगळा चाळून घ्यायचा, व्यवस्थित गुठळ्या वगैरे काढून द्यायचा। आता हे तूप आणि तेल आपल्याला पूर्ण वितळून घ्यायचं। उकळी आल्यानंतर ते गरम असतानाच आपल्याला ह्या पिठामध्ये ओतायचं। त्या पिठात टाकूया, आपल्या चवीपुरतं मीठ टाकायचं आपल्याला त्याच्यात। आता हे तेल आपण बघा, आता तेल आपलं चांगलं उकळलेलं आहे। तर हे उकळतं तेलच आपल्याला त्या पिठामध्ये टाकायचं। तर हे तेल आपण पाऊण वाटी घेतली आहे। चला तर आपण हे तेल त्याच्यामध्ये टाकूया। तेल आणि तूप दोन्ही मिक्स होते। आता हे मिश्रण गरम आहे, तर हे आपल्याला हाताने नाही, तर आपल्याकडं भात उकरणे बघा। भात उकरणीने आपण हे सगळं मिश्रण मिक्स करतोय आणि आपल्याला मिक्स करायचं आणि ते पीठ पूर्ण आपल्याला चोळून घ्यायचं हातावर, जेणेकरून ते तेल पूर्ण त्या पिठाला लागेल असं। म्हणजे आपल्या शंकरपाळ्या खुसखुशीत होतात खायला आणि लेयर्स पण खूप येतात त्याला। तर आता आपण हे तेल पण आपण पाऊण वाटी घेतलं होतं, साखर घेतलेली आपण पाऊण वाटी। तर एकाच वाटी ठेवायची, त्याच प्रमाणामध्ये आपण सगळं घ्यायचे। तर ह्या वाटीनेच आपण सगळं मोजून घेतलं बघा। पाऊण वाटी साखर घेतली, पाऊण वाटी तूप घेतलं, तूप आणि तेल मिक्स घेतलेले आपण, आणि साठी पाणी किंवा दूध पण घ्यायचे। हे सगळं थंड झालेलं असेल। हे पहा, आता आपण हे पूर्ण पिठाला तेल चोळून घेतले आणि त्याचा बघा गोळा पण बनला आहे। तसा गोळा बनला पाहिजे त्याचा, जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही। तर हा गोळा आपण बनवला आहे। आपल्याला ठेवायचं आहे, काढून घेऊ। तोपर्यंत इकडे दूध गरम करायला ठेवूया। आपलं दूध इकडं गरम झालेलं आहे बघा। आणि हे आपण मिक्सरमधून काढून घेतले बिस्किट आणि साखर, ते याच्यामध्ये घालून घ्यायचं। तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तेवढं आपण कमी जास्त करू शकता। आणि हे मिश्रण पूर्ण थंड होऊन द्यायचं, नंतरच ते आपल्याला पीठ मळायचं। गरम असताना मळायचं नाही, तर आपल्या शंकरपाळ्या कुरकुरीत नाही होणार। तर हे बघा व्यवस्थित मिक्स झाले। तर आपण हे आता गॅस बंद करून 10 मिनटं थंड होण्यासाठी ठेवूया। बऱ्यापैकी थंड झाले, तर हे आपल्याला याच्यामध्ये ओतून घ्यायचं, व्यवस्थित असं मळून घेऊया। हे पहा, तर आपलं हे पीठ मळून झाले। पाहू शकता तुम्ही कसं झाले ते। खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही आहे, एकदम नॉर्मल हे पीठ आहे आपलं। तर हे आपण आता 10 मिनटं ठेवूया। हे पहा, आता आपले 10 मिनटं झालेले आहेत आणि आपण शंकरपाळे बनवायला घेते। हे बघा, एक आपण गोळा घेतला आहे, 1-2 चपात्या होतील एवढा गोळा ते घेतला आहे आपण। तर हा लाटून घ्यायचा, लाटताना थोडासा जाडसरच लाटायचा। ती चपाती जर पातळ बनवली तर खूप कडक होतील ते शंकरपाळ्या। तर हे आपल्याला कट करून घ्यायचं, आपल्याला पाहिजे तसं आकारामध्ये कट करायचं। तर आपण करणार आहे बघा चौकोनी आकारामध्ये कट। हे असं कापून घ्यायचं। तर हे सगळे आपल्याला कट करून घ्यायचे। आपण कसे केले ते थोडंसं जाडसरच ठेवले। तर चौकोनी आकारामध्ये आपल्याला कापून घ्यायचं। करणार आहे बघा हे अशा प्रकारे सगळं कट करून घ्यायचं। होऊ शकतं किती सुंदर आकार आलाय त्याचा, आणि हे पण साईज पण व्यवस्थित आली बघा, खूप छान आले ते। आता इकडं आपण तेल ठेवलेले आहे तापायला। मीडियम आच असताना आपल्याला त्या शंकरपाळ्या त्यात टाकायच्या। पहिली एक शंकरपाळी टाकून बघायची। चला तर आपण आता त्या तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या शंकरपाळ्या त्याच्यात टाकूया। तर याला लगेच हलवायचं नाही आहे आपल्याला, 1-2 मिनटं व्यवस्थित भाजून द्यायचं। आणि त्याच्यानंतर हे बघा, तर आपले शंकरपाळे बऱ्यापैकी फुगून आणि छान फुलून वरती आलेत। छान त्याच्या पाकळ्यासारखे हे शंकरपाळे आपल्या फुगून आले, पाहू शकता तुम्ही।
हा किती सुंदर कलर आला आहे त्यांना. तर 1-2 मिनटं फक्त आपल्याला ठेवायच्यात, म्हणजे मग या भाजल्या जाते. नंतर आपल्याला ते काढून घ्यायच्या. पहा किती छान झालेत त्या. 4 लेयर्स पण आले त्यांना. किती सुंदर झालेत, बघू शकता तुम्ही. बघा, गॅस आपण एकदम स्लो केलेला आहे, म्हणजे मग हे छान आपले कुरकुरीत होतील. मी काढून घेऊया. बघू शकता तुम्ही किती सुंदर झालेत ते. बघा, आणि लेयर्स पण आलेत त्यांना छान. कलर पण मध्ये छान भाजले जातात. पहा किती सुंदर लेयर्स आलेत त्यांना. आणि दिसत आहेत पण किती सुंदर. कलर पण खूप सुंदर आला आहे. दाबले तरी ते त्यांचा मोठं होतं. आवडलं लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.